शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आवाहन करतायत की पेट्रोल वाचवा, तेल वाचवा आणि देश डबघाईला जाऊ शकतो अशा पद्धतीचं सुद्धा त्यांचं विधान आहे। किती हे सगळं भयंकर आहे आणि देशामध्ये खरंच आर्थिक मंदी येते का 1-2 वर्षात? आर्थिक मंदिर जर हे युद्ध कंटिन्यू चालू राहिलं तर निश्चित येऊ शकते। म्हणून मोदी साहेबांनी जे काही आव्हान केलेले आहे ते ग्राउंड रियालिटी काय आहे आणि आपण कसं वागलं यासाठी केलेलं आहे। आता तुम्ही पाहत असाल मोदी साहेबांनी आव्हान केल्यानंतर आतापर्यंत अनेक लोकांनी गाड्या वापरणं सुद्धा बंद केलेलं आहे। काही लोक इलेक्ट्रिकल गाड्यावर आले आहेत, काही मेट्रोने जात आहेत, काही सगळं म्हणजे एकाच्या गाडीमध्ये शेअरिंगचं टाईप जात आहेत। याच्यामुळं लाखो लिटर पेट्रोल आज वाचतंय आणि मला वाटतं त्याच्यामुळं जे आता आर्थिक आपली घडी एक तर त्याच्यामुळं चांगली होईल आणि जे काही पेट्रोलची टंचाई त्याला थोडासा का होईना पण हा सपोर्ट मिळेल। तुम्ही पण तुमचा स्टाफ कमी केलाय का किंवा गाडी वापरताना तुम्ही पण त्याची दक्षता घेताय का? आम्ही तर दक्षता घेतलेलीच आहे। आमच्याकडे एक इनोवा आहे आणि एक गाडी पोलिसाची व्हॅन आहे, बाकी याच्यापेक्षा दुसरं व्हॅन आम्ही वापरत नाही। नक्कीच पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत आणि गावाखेड्यामध्ये आपण पाहिलं की लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। काही जण तर स्टॉक करण्यासाठी टँकर त्या ठिकाणी पोचल्या त्या ठिकाणी गॅलन घेऊन पोचत आहेत आणि त्यासोबतच अराजक मासते असं दिसतं एकंदरीत। नाही, काही लोक याचा हवा पण करतायत। उद्या तर डिझेल मिळणार नाही, पेट्रोल मिळणार नाही, ह्या सगळ्या याच्यामध्ये स्टॉक करण्याचे भानगडी जे पडतायत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने टंचाई निर्माण व्हायला लागली आहे। म्हणून अशा लोकांनी सुद्धा सर्वांना सहकार्य केलं पाहिजे। समाजामध्ये अशा प्रकारचा उद्रेक पेट्रोल डिझेलमुळे होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। राज्यामध्ये लॉकडाऊन लागणार आहे का लोकांच्या मनातला प्रश्न आहे आणि संभ्रम पण निर्माण होतोय, तशा बातम्या पण पसरत आहेत, अफवा पसरते, काय म्हणाल? नाही, कोणताही लॉकडाऊन नाही, सगळं व्यवस्थित आहे। पेट्रोलची थोडीशी टंचाई भासण्याची शक्यता आहे, त्यावर सुद्धा पर्याय माननीय मोदी साहेब काढतील। पुण्यातील मुंडव्यामध्ये अश्लील व्हिडिओ समोर आले, पब संस्कृती समोर आली आहे। आपण पाहिलं गोरेगावमध्ये असा प्रकार घडला होता, 2 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर आता पुण्यामध्ये असे प्रकार समोर येत आहेत। किती धक्कादायक आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी? ही संस्कृती जागोजागी वाढत चाललेली, यांना आळा बसवणं गरजेचं आहे। म्हणून सायबरच्या माध्यमातून असेल किंवा क्राईमच्या माध्यमातून याच्यावर आता प्रतिबंध कसा करता येईल, कडक कारवाई कशी करता येईल यासाठी पोलिसांनी आवश्यक त्या कारवाई केल्या पाहिजे। सरकारसुद्धा या विषयाला गंभीर्याने घेत आहे। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।